हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा व्हिडिओ आहे ॲक्च्युली हा व्हिडिओ मी सकाळीच टाकणार होते दुपारी, म्हणजे पण आमच्या इथे लाईट गेली होती त्याच्यामुळे व्हिडिओ टाकता नाही आला. तर असं झालं ना की मी दुपारी एका टाईमची व्हिडिओ बघितला आणि मग त्याच्याने त्या व्हिडिओमधून मला असं कळलं की काल सखी मंचच्या लाईव्हवरती जी आपली अध्यक्षबाई आहे ती म्हणाली मॅडम म्हणाली ताईंच्या मुलीबद्दल खूप काही बोलली, पण मला माहीत नव्हतं की काय बोलली किंवा विषय काय आहे, कारण की मी बऱ्याच दिवसापासून त्यांचे पूर्ण लाईव्ह तर नाहीच बघत, कारण त्या लाईव्हमध्ये सारखं हेच असते, रेकॉर्डिंग ऐकवली, माझ्याकडे प्रूफ आहे, मी प्रूफशिवाय बोलत नाही, हे ते असंच चालू असतं, त्याच्यामुळे मी नाही बघत. आणि त्या ताईंचा व्हिडिओ बघितल्याच्यानंतर लगेच मी म्हणाली ताईंची लाईव्ह बघितली, तर त्या लाईव्हवर रडत होत्या, तर मला असं वाटलं काहीतरी नक्कीच गंभीर आहे, तर म्हणून मग मी सखी मंचची लाईव्ह जाऊन बघितली की बघू तरी नेमकं काय झालेलं आहे. तर मग त्या लाईव्ह मी बघितल्याच्यानंतर मला कळालं की विषय काय होता. तर ही जी सखी मंचची अध्यक्ष आहे जी स्वतःला खूप एज्युकेटेड सुशिक्षित समजते, पण एखाद्याबद्दल विचार करायच्या आधी मागचा पुढचा काहीच विचार करत नाही की आपण काय बोलतोय, आणि बोलतोय तर आपण ते कुठे बोलतोय, की काय आपण सोशल मीडियावर बोलतोय, आपण एखाद्या बाजूला बसायला जातो ना एखाद्याच्या घरी, आणि मग तिथे जाऊन नाही आपण बोलत आहे. कळलं? तर मी ती लाईव्ह बघितली ना आणि ऐकली ना तर माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला की एखाद्या व्यक्ती एवढं कसं बोलू शकतं. बघा तुमच्या दोघींचं एवढ्या दिवसापासून काय चाललेलं, ती तुला काय बोलते, तुम्ही तिला काय बोलता, तो वेगळा भाग आहे, पण इकडे एका मुलीच्या लाईफचा प्रश्न आहे आणि तुम्ही त्या एका मुलीबद्दल काय बोलत आहात. आणि अध्यक्षबाईचं म्हणणं असं आहे की मला तिच्या जवळच्या एका व्यक्तीने सांगितलं, म्हणाली त्या ताईच्या जवळच्या एका व्यक्तीने सांगितलं आणि मला माहिती होतं मी ही गोष्ट घेऊन खूप लाईव्ह पण करू शकत होते, पण तरी पण मी नाही बोलले ना. म्हणजे तिने सांगूनही दिलं लोकांना आणि स्वतः किती चांगली आहे की बघा मी या विषयावर चर्चा नाही केली, हे एक सांगून दिलं. बघा मला एवढंच म्हणायचं ना की तू जर एवढी चांगली असते ना आणि खरंच त्या मुलीला जर चांगला विचार केला असता ना, तर मग म्हणाली ताईला तुमचा नंबर आहेत ना एकमेकींकडे, फोन केला असता की बघ बाई तुझ्या जवळचा व्यक्ती मला असं असं सांगते, थोडं लक्ष दे आणि कोणावर विश्वास करू नको. एकट्याच सांगितलं असतं, सोशल मीडियावरती लाईव्ह घेऊन नसतं सांगितलं. कळलं? आणि एवढं सगळं झाल्याच्या नंतर 1 तासाने म्हणजे स्वतःची चूक ॲक्सेप्ट करायच्या ऐवजी बाई कम्युनिटी पोस्ट टाकते की माझ्याकडे प्रूफ आहे, वाटलंच तर मी रेकॉर्डिंग पाठवू का व्हॉट्सअपवरती, आणि असं तसं. अरे ते महत्त्वाचं नाही आहे की प्रूफ आहे की प्रूफ नाही आहे की काय आहे, हे फक्त महत्त्वाचं आहे की आपण काय बोललो आहे आणि ते पण सोशल मीडियावर बोललो आहे, आणि आपण एखाद्या मुलीबद्दल बोललो, तिचं अजून जायचं आहे, तिचं लग्न व्हायचं आहे, तिच्यावर ती डिप्रेशनमध्ये जाऊ शकते किंवा तुमच्या अशा वागण्याने एखाद्याचा जीव जाऊ शकतो, एखाद्याची लाईफ पूर्ण डिस्ट्रॉय होऊ शकते. या गोष्टीची तरी भान ठेवा. फक्त एखाद्याला खाली दाखवायचं आहे की मी तुझ्यापेक्षा खूप चांगली आहे, मी खूप सुशिक्षित आहे, शिकलेली आहे, माझ्या सगळ्या डिग्र्या एकदम लिगल आहेत आणि तू खोटी आहेत म्हणून काहीही करायचं खूप चुकीचं आहे. आणि हे ना खरंच कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यांची रेकॉर्डिंग ऐकवली, पर्सनल रेकॉर्डिंग, तेही खूप चुकीचंच होतं, पण चला तुम्ही ते केलं. त्याच्यानंतर रोज लाईव्हवर तर चालूच आहे, पण कालच्या लाईव्हला तर हद्दच पार केली की अक्षरशः त्यांच्या मुलीबद्दल, आणि ते पण एवढ्या काही गोष्टी म्हणजे ऐकूनच एकदम मी शॉकच झाले, म्हणजे की काय बोलायचं. आणि लोक पण कसे की मनाली ताईच्या लाईव्हवर कमेंट करत आहेत की अरे बापरे तू वकील आहे की काय, कसे शब्द वापरते. अरे पण तुम्ही हा का नाही विचार करत आहे की ती वकील सोडा एक आई पण आहे. आपल्या लेकराला कोणी एक फटका जरी मारला तरी आपण 10 वेळ आपण ओरडतो, आपल्या घरच्यांनी जरी मारला ना एखादा फटका तरी पण आपल्याला राग येतो. आणि ती अध्यक्षबाई एवढं काय बोलली एवढ्या मोठ्या मुलीबद्दल, तिचा करिअरचा प्रश्न आहे, तिचं भविष्य आहे पुढे, तर तुम्ही हा नाही विचार केला. तुमच्या पण घरात बहीण आहे, मुलगी आहे, तुम्ही असा विचार करा. खरंच ज्या सगळ्या लेडीज आहेत ना त्यांनी एक आई म्हणून विचार करा की आपल्या मुलीला जर कोण असं बोललं तर आपल्याला कसं वाटेल, आणि अशा चुकीच्या गोष्टीला सपोर्ट करू नका. तुम्ही एक यूट्यूबर आहात आणि मला ही आवडते ती आवडते म्हणून मी तिला सपोर्ट करते, असं नका करू. ही गोष्ट चूक आहे की बरोबर आहे हे तुम्ही बघा. आणि ती खरंच गोष्ट चुकीची होती की एखाद्या मुलीबद्दल असं बोलणं, ते खूप चुकीचं होतं जरा. म्हणून तुम्ही जे स्वतःला एज्युकेटेड बोलता ना, मी खूप सुशिक्षित आहे, मी खूप चांगली आहे, आणि कायम तुम्ही हेच दाखवायचा प्रयत्न करता की मी किती चांगली आहे, मी हे करू शकत होते पण मी हे नाही केलं. आता तुमचं म्हणणं असं आहे की मी या गोष्टीवरती खूप लाईव्ह घेऊ शकत होते पण मी नाही घेतल्या, मी किती चांगली आहे. पण सांगून तर दिलं ना, आणि ते चुकच होतं, मला हेच म्हणायचं आहे. आणि मी मनाली ताईंना पण हेच बोलेल
आणि मी मनाली ताईंना पण हेच बोलेल की तुम्ही पण म्हणजे लाईव्हवर एकमेकींना बोलणं सोडून ना ह्या गोष्टीवर जरा विचार कर. ही गोष्ट सोपी नाही आहे, ही गोष्ट खूप गंभीर आहे. असं नाही झालं पाहिजे. ही एवढी सोपी गोष्ट नाही आहे जेवढी आपण विचार करतो की जाऊ तिच्या तोंडात वाटलं आणि ती बोलली. ही खूप गंभीर गोष्ट आहे. तुम्ही या गोष्टीवरती जरा लक्ष द्या की असं कसं कोण बोलू शकतं. आणि बारामतीकर मॅडमला पण मी म्हणते की तुम्ही जे रोखठोक उत्तर देता, तुम्ही जे खरं बोलता, म्हणजे सत्याच्या बाजूने बोलता, तर तुम्ही पण एक आई आहात. तुम्हाला काय वाटतं की हे जे काल अध्यक्ष मॅडम हे ज्या बोलल्या हे चूक होतं की बरोबर होतं? त्यांनी असं एका मुलीबद्दल बोललं पाहिजे का लाईव्हवर? हे मला तुम्हाला विचारायचं आहे. आणि तुम्ही खरंच जर सत्याची बाजू घेता तर तुम्ही बघा की चूक आहे की बरोबर आहे. तुम्ही पण एक आई आहात. मला खूप वाईट वाटलं, म्हणजे खूपच वाईट वाटलं की यूट्यूबच्या यांचे भांडणं आहेत पण हे कुठल्या कुठे चाललेत आणि घरपर्यंत, आणि घरापर्यंत पण जाऊ दे. एका मुलीबद्दल पण विचार नाही केला यार त्यांनी की म्हणजे आपण काय बोलतोय, तिला कसं वाटेल. आणि एवढं सगळं झाल्याच्या नंतर पण ती हेच बोलते की माझ्याकडे आहेत ना प्रूफ, मी व्हॉट्सअपवर पाठवू शकते. अरे पण ॲटलिस्ट स्वतःची काय चूक आहे ती तरी ॲक्सेप्ट केली पाहिजे की हां आपण चुकलोय. खरंच तर तेच बघा, विचार करा जरा. यूट्यूबवर आपण बोलतोय, आपण सोशल मीडियावर बोलतोय, कोणाबद्दलही बोलायच्या आधी जरा फक्त दुश्मनी आहे, राग आहे आणि मीच ग्रेट आहे म्हणून आपण काहीही नका बोलू. कधी एखाद्याच्या जीवावर बितेल ते. हे खूप जास्त अति होत आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. तर तेच म्हणाले ताई, आम्ही तुमच्यासोबत आहोत. जिकडे चूक तर चूक आणि जिकडे बरोबर तर बरोबर. ही जी गोष्ट आहे जी काल लाईव्हवर जी ती बोलली, अध्यक्षबाई बोलली, ती चूकच होती. मलाही ती चूकच वाटते आणि आम्ही तुमच्याबरोबर आहोत. चला, धन्यवाद.